रात्रीच्या अंधारात गोदामाचे टाळे तोडून सोयाबीन लंपास करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। लातूरच्या एमआयडीसी पोलिसांनी तब्बल 6 सराईत चोरांना बेड्या ठोकल्या असून लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। लातूरच्या हडको कॉलनी परिसरात राहणाऱ्या समीर पठाणे यांच्या गोदामावर चोरट्यांनी डल्ला मारला होता। 14 मार्चच्या रात्री गोदामाचे शटर तोडून चोरट्यांनी तब्बल 100 कट्टे सोयाबीन चोरून नेले होते। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि घटनेच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत अवघ्या काही दिवसातच पोलिसांनी एकामागून एक अशा 6 आरोपींना जे आहे ते ताब्यात घेतलं आहे। दिनांक 16 मार्च 2026 रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील 14 नंबर पाटीजवळील अतिरिक्त एमआयडीसी येथील एका गोडाऊनमधून सुमारे 100 सोयाबीनची पोती चोरून नेल्याची घटना घडलेली होती। त्या अनुषंगाने एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ गुन्हा दाखल करून त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पीआय श्री चौरे तसेच तपासी अधिकारी मुन्ना देशमुख आणि डीबी पथकाने सदर आरोपितांचा शोध घेऊन यामध्ये आत्तापर्यंत एकूण 6 आरोपींना निष्पन्न केलेले आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेला संपूर्ण असा 100 पोती मुद्देमाल हा देखील या ठिकाणी जप्त केलेला आहे। त्यांनी गुन्ह्यात वापरलेली जी वाहनं होती ती देखील या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेली आहेत आणि जे अतिरिक्त आरोपी आहेत त्यांचा देखील शोध घेणे सुरू आहे। यामध्ये एकूण 6 आरोपी नामे अभिषेक यादव, अजय जमदाडे, सुशील नाथभजन, रमजान शेख, आर्यन कांबळे, विनोद सुरवसे असे सर्व लातूर येथील रहिवासी आहेत आणि त्यापैकी काही आरोपींवर रेकॉर्ड आहे। या आरोपींची आज या ठिकाणी पीसी घेऊन पुढील तपास PSI मुन्ना देशमुख करत आहेत। Thanks for watching Ekmat Digital.